कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे तयार झाले दोघी जणी? गोड दिसतायस माझ्या पर्या। आजी आज सुट्टी येतो ना, शाळेत जायचा मूड नाहीये। आजी तुला माहितीये मला बाबाच्या टेन्शनमुळे झोपच नाही आली। हो अशी झालं, पण आता बाबा लवकर घरी येणार आहे आणि शाळा नाही बुडवायची बाबा। शाळेत आपण किती छान छान गोष्टी शिकतो की नाही, खोटं बोलायचं नाही, कोणाला फसवायचं नाही। काय हे तुमचे टिफिन सगळं फिनिश करायचं, ओके? ओके आई मला डबा राहिला। भनी बाळा, तुझा डबा आहे ना, हरवला बाळा। तू एक काम कर ना, मी तुला पैसे देते, टिफिन कॅन्टीन मध्ये खा, ओके? ओके बहिणीचे कॅन्टीन मधलं जेवण नको, तिकडचं जेवण चांगलं नसतं, आम्ही तिघं शेअर करतो। हा थँक्यू बाळा। नो प्रॉब्लेम। चला मी तुम्हाला गाडीपर्यंत सोडते। बघितलंस कशी मुलांच्या मागे लपते ते? किती दिवस लपणार? आकाशला येऊ देत खरी, मग बघूया हिला कोण वाचवतं ते। हाय, मला ऍक्च्युली तुमच्याशी थोडं बोलायचं होतं। काय ग? नाही म्हणजे बरेच दिवस झाले माझ्या डोक्यात एक विचार येत होता। बघा ना, आपल्या घरावर सतत संकट येत आहेत, सतत काहीतरी घडतंय। आपण एखादा बाहेरचा उपाय केला तर? बाहेरचा उपाय? नाही ऍक्च्युली मला मम्माचाही फोन आलेला, ती खूप टेन्स्ड होती हो, म्हणत होती काय घडतंय तुमच्या घरात, सतत संकट येत आहेत। खरंय तिचं। तिच्या ओळखीचे एक गुरुजी आहेत, पत्रिका बघतात, नाही खूप अभ्यास झालाय आई त्यांचा। आपण त्यांना बोलवायचं का? नाही म्हणजे आकाश दादाची पत्रिका दाखवता येईल, माईट बी त्यांनी काही सोल्युशन दिलं तर? हरकत नाही। खरं तर हे आधीच माझ्या डोक्यात यायला पाहिजे होतं। हरकत नाही, तू बोल तुझ्या मामाशी, आपण भेटूया गुरुजींना। किती विचार करतेस ग या करायचा? कुठे तू आणि कुठे ती? तर फोन करा विशाखाला। नक्की नक्की। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।